Good morning everyone. Welcome to AP Engineering Institute. Today we are going to discuss about PYQ of MPSC Mains Descriptive 2011. तर आज आपण मित्रांनो MPSC ने 2011 ला विचारलेला PYQ बघतोय, जो की कोणत्या टॉपिकवर आहे? आपला 3 मोमेंट थेरम वर तो विचारलेला आहे. ओके, तर आपली जी थेरी ऑफ स्ट्रक्चरची जी सिरीज चालू आहे मित्रांनो, त्या थेरी ऑफ स्ट्रक्चरच्या सिरीजमध्ये आपण क्लॅप्रियॉन्स थेरम किंवा 3 मोमेंट थेरम बघतोय आणि त्याच्यामध्ये आपला एक न्यूमरिकल ऑलरेडी झालंय बेसिक लेवलचं. आता आपण थोडंसं लेवल अप घेतलं, ते म्हणजे MPSCचं PYQ होतं. MPSCला 2011 ला विचारलेला क्वेश्चन आहे, आपल्याला 10 मार्काला विचारला होता. थोडासा लेंदी प्रकारचा होता, कारण की याच्यामध्ये आपल्याला त्यांनी SFD पण ड्रॉ करायला लावली. तसं पाहिलं तर SFD काय फार मोठं रॉकेट सायन्स नाही मित्रांनो, पण 10 मार्काला ते परवडत नाही. 10 मार्काला आपण फक्त बेंडिंग मोमेंट सुपर इम्पोज डायग्राम काढलेली परवडते, पण SFD आता MPSC त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही मित्रांनो. तर याच्या अगोदरचं जर तुम्ही कन्सेप्टचा व्हिडिओ बघितला नसेल तर कन्सेप्टचा व्हिडिओ आधी बघा, त्याच्यानंतर बेसिक आपला एक न्यूमरिकल झालंय त्याचा व्हिडिओ बघा आणि मग या PYQ वर या. ओके, तर मित्रांनो मी अक्षय पाटील तुमच्यासाठी घेऊन आलोय थेरी ऑफ स्ट्रक्चरचा कंप्लीट कोर्स, जो की आपला यूट्यूबवर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे. कदाचित तो निघूनही जाईल यूट्यूबवरून, परंतु आपल्या वेबसाईटवर आणि मोबाईल ॲप्लिकेशनवर तो कंपल्सरी राहील. तर कंप्लीट कोर्स बघण्यासाठी आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा, मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा. दोघांचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि अजून एक, आपल्या लाईव्ह लेक्चर्सचे जर तुम्हाला नोटिफिकेशन हवे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. बेल आयकॉनवर क्लिक करा. सेकंड थिंग, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर पण डेली लाईव्ह जे लेक्चर्स असतात त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतात. त्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नक्कीच त्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा मित्रांनो आणि जॉईन करा टेलिग्राम चॅनल. तिथे तुम्हाला MPSC प्रिलिम्स रिलेटेड सुद्धा जो काही डाटा तिथे प्रोव्हाइड केला जातो तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्याचा नक्कीच तुम्हाला प्रिलिम्समध्ये फायदा होणार आहे. मेन्सला तर ऑब्व्हियसली होणारच आहे. 100% तुम्ही मला 1 वर्षानंतर सांगणार की सर नक्की आम्हाला हा फायदा झाला. 2024ची आम्ही MPSC मेन्स दिली, थेरी ऑफ स्ट्रक्चरचे तुम्ही शिकवले होते तेवढंच सिरीज फॉलो केली आणि कंप्लीट आमचे प्रश्न सुटले. म्हणजे जवळपास 20 मार्क तुमचे कंप्लीट करून देणार आहे मी यूट्यूबवर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. आणि सिमिलर लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आपला तोच कोर्स चालेल, तो पण फ्री असेल, तो आपल्या वेबसाईटवर असणार आहे. आपल्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. चला मित्रांनो, विदाउट वेस्टिंग टाइम तुमच्याकडे 2 गोष्टी पाहिजे. सर्वात महत्त्वाचं कॅल्क्युलेटर पाहिजे, ते पण नवीन वाला पाहिजे, 991 EX वाला. थोडीशी इन्व्हेस्टमेंट करा, मी नेहमी सांगतो. मेन्स देताय तुम्हाला क्लास 1ची पोस्ट भेटते, इन्व्हेस्टमेंट तर करावंच लागेल. 1600-1700 रुपयाला कॅल्क्युलेटर येतं नवीन वाला, ते घ्या. त्याच्याने तुमचे स्पीड वाढेल आणि जे रॉ कॅल्क्युलेशन्स आहेत ते डायरेक्टली त्याच्यावर होतात, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन तुम्हाला सेपरेट घ्यायची गरज नाही. त्याच्यामुळे ते कॅल्सी घेऊन टाका. सेकंड थिंग, तुमचं लक्ष इकडे पाहिजे आणि तुम्ही आपल्या मागच्या ह्याच टॉपिकवरच्या व्हिडिओ बघितल्या पाहिजे. चला इकडे लक्ष द्या. आता MPSC 2011 ला असा क्वेश्चन विचारला होता, फार अवघड नव्हता मित्रांनो, पण याच्यामध्ये थोडा वेळ लागणार होता. तरीही आपण याला मस्त सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. लक्ष द्या. क्लॅप्रियॉन्स थेरम किंवा 3 मोमेंट थेरम यूज करताना सर्वात पहिलं तुम्हाला काय सांगितली, पहिली स्टेप काय? तुमच्याकडे जर स्टेप्स सर्वात पहिले पाहिजे मित्रांनो, आपण आपल्या वेबसाईटवर ह्या PDF फॉर्मॅटमध्ये पूर्ण थेरी ऑफ स्ट्रक्चरच्या नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहे. जवळपास 100 ते 110 पेजेसच्या त्या नोट्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक मेथडचं डिटेल स्टेप बाय स्टेप प्रोसिजर दिलेली आहे. प्लस प्रत्येक मेथडवर 5 ते 6 न्यूमरिकल त्याच नोट्समध्ये दिले. तुम्हाला त्या नोट्स एकदम पक्क्या होऊन जातील थेरी ऑफ स्ट्रक्चरला. तुम्हाला थेरी ऑफ स्ट्रक्चर परत करायची गरज नाही. तर त्या नोट्स समोर ठेवा, कॅल्क्युलेटर ठेवा, त्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर समोर ठेवा आणि इकडे लक्ष द्या. एकदम सोप्या वेमध्ये आपण समजण्याचा प्रयत्न करू. जेव्हा आपल्याला 3 मोमेंट थेरमनी ॲनालाइज करायचा असतो, आता तिथं त्यांनी ॲनालाइज शब्द नाही वापरला, त्यांनी सांगितलं SFD BMD काढा. पण ज्यावेळेस नुसता ॲनालाइज जरी शब्द वापरला असेल तरी सुद्धा त्यांचं एक्सपेक्टेशन तेच असणार आहे की SFD आणि BMD काढणं. ओके, आणि इथं ह्या क्वेश्चनमध्ये त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं होतं, हा MPSC 2011चा PYQ आहे. MPSC 2011चा PYQ आहे. तर 3 मोमेंट थेरमने आपल्याला सॉल्व्ह करायला लावलाय.
क्लॅप्रियॉन्स थेरमने आपल्याला सॉल्व्ह करायला लावलाय. तर लक्ष द्या मित्रांनो, सर्वात पहिली स्टेप असते दिलेल्या बीमला, दिलेल्या स्ट्रक्चरला आपल्याला सिम्पली सपोर्टेड अज्युम करणं आणि त्याची मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करणं. ओके, काय करायचंय, दिलेल्या स्ट्रक्चरला आपल्याला सिम्पली सपोर्टेड अज्युम करायचे आणि त्याची मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायची. मग लक्ष द्या, आता जो आपल्याला बीम दिलेला आहे, मग सर्वात पहिले मी काय करतो, कन्सिडर, मी स्टेप वाईजच जाणार आहे मित्रांनो, तुम्हालाही म्हणून स्टेप मी ओपन करायला लावलाय. कन्सिडर बीम ॲज अ सिम्पली सपोर्टेड अँड ड्रॉ मॅक्झिमम BMD आणि ज्यालाच आपण म्हणतो म्यू डायग्राम. ओके, तर मग आता ह्या बीमला फिक्स जरी असला तरी पण त्याला सिम्पली सपोर्टेड अज्युम करणं आणि त्याची मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करणं. आता इथे इसेंट्रिक पॉइंट लोड आहे, ह्या साईडला A, ह्या साईडला B आहे, इकडे A, इकडे B आहे आणि हा सिमेट्रिकल आहे. तर मग याचा काहीतरी ट्रायंगल होणार आहे. मग इसेंट्रिक पॉइंट लोड असेल आणि जे पोरं MPSC 2023ची मेन्स दिलेले कार्यकर्ते असतील त्यांना इसेंट्रिक पॉइंट लोड असल्यावर मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो तो माहिती पाहिजे. पटकन सांगा. WAB/L म्हणजे 80 × 2 × 3 / 5. 96 आलं का चेक करा. म्हणजे इथं आपलं व्हॅल्यू किती येणार आहे, 96. ओके, 96 kN/m. इथे तुमची L1 येणार आहे, ती म्हणजे 5 मीटर येणार आहे. त्याच्यानंतर सेकंड सुद्धा इसेंट्रिक लोड आहे, 50 × 4 × 3 / 7. WAB/L 85.71. 85.71 म्हणजे इथे कुठेतरी त्याच्या थोडंसं खाली येणार. हा पण इसेंट्रिक आहे, 85.71 kN/m आणि इथे तुमचा L2 तुम्हाला द्यायचा आहे, तो किती आहे, 7 मीटर. सिमेट्रिकल लोडिंग आहे, UDL असल्यामुळे सांगा 2023चे वॉरियर्स UDL असल्यामुळे किंवा सरळ सेवेचे मुलं सुद्धा हा व्हिडिओ बघत असतील, जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असतील, तर त्यांना सुद्धा हा फॉर्म्युला माहिती असेल. सिम्पली सपोर्टेड बीम असेल आणि UDL असेल तर व्हॅल्यू काय येते, WL²/8 म्हणजे 10 × 8 चा स्क्वेअर / 8 म्हणजे तुमचं उत्तर किती आलं, 80. म्हणजे याच्या परत एकदा कुठेतरी खाली असा पॉईंट येणार आणि हा झाला तुमचा 80 kN/m आणि इथे तुम्हाला L3 द्यावा लागेल, ती आहे 8 मीटर. इथे मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला क्वेश्चनमध्ये त्यांनी काही दिलेला नाही, म्हणजे आपण कॉन्स्टंट त्याला समजायचं आहे. ओके, लक्ष द्या. आता इथे मी सपोर्टला नावं देऊन देतो A, B, C आणि D. ओके, आता ही झाली तुमची म्यू डायग्राम. आता म्यू डायग्राम झाल्यानंतर क्लॅप्रियॉन्सचा एक रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे मित्रांनो, आणि तो कोणता रूल आहे की ज्या साईडला फिक्स सपोर्ट असतो, बोला फिक्स सपोर्टच्या वेळेस काय क्लॅप्रियॉन्सचा रूल शिकवलाय तुम्हाला, बोला पटकन. फिक्स सपोर्ट आल्यावर क्लॅप्रियॉन्सचा कोणता रूल शिकवलाय की सर तुम्ही आम्हाला सांगितलंय जेव्हा केव्हा फिक्स सपोर्ट येतो तर फिक्स सपोर्टच्या साईडला आपल्याला सर तुम्ही डमी स्पॅन घ्यायला लावलाय आणि तो सरांनी इन्व्हेंट नाही केलाय, तो क्लॅप्रियॉन्स थेरम, क्लॅप्रियॉन्स नावाच्या सायंटिस्टनी केलेला आहे. 3 मोमेंट थेरमनी तो आपल्याला सांगितलंय. म्हणजे ह्या साईडला मी एक डमी स्पॅन घेईल ज्याला नाव देईल A0, ज्याचं सगळं 0 असणार आहे, L0, A0, X0. फक्त आपल्या माहितीसाठी त्याला घ्यायचं आहे. म्हणजे माझ्याकडे A0, A, B, C, D एवढे सपोर्ट आले. आता त्याच्यानंतर आपल्याला रॉ मटेरियल काढून घ्यायचं आहे. मग रॉ मटेरियल म्हणजे काय, A0 काढायचा जो 0 असणार आहे, A1 काढायचा. ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, 1/2 बेस किती आहे 5 आणि हाईट किती आहे तुमच्याकडे 96. याचं उत्तर तुम्ही काढा पटकन, तोपर्यंत मी खालचं लिहितो. सेकंड फिगर, ही पहिली फिगर, ही सेकंड फिगर आणि ही थर्ड फिगर. सेकंड फिगर पण ट्रायंगल असल्यामुळे 1/2 बेस किती आहे 7 आणि हाईट किती आहे 85.71. पटकन आन्सर काढा. A3 साठी किती आहे पॅराबोलाचा एरिया 2/3 × बेस किती आहे 8 आणि इंटू हाईट किती आहे 80. पटकन याचा आन्सर सांगा किती येतं, किती येतं आन्सर, 0.5 × 5 × 96 हा आन्सर आला 240 kN/m. त्याच्यानंतर 0.5 × 7 × 85.71 299.98
किलोन्यूटन डॉट मीटर आणि 2/3 × 8 × 80 म्हणजे 426.67 किलोन्यूटन डॉट मीटर. ओके, आता नेक्स्ट साईडला आपल्याला CG काढायचं. मग CG काढताना आपण काय रूल्स कन्सिडर केलाय, काय रूल सांगितलं आपल्याला. x0 तर आपला 0च असणार आहे. x1 काय येईल, मी CG काढताना काय लक्षात ठेवायला लावलंय, CG नेहमी नियरेस्ट सपोर्ट पासून घ्यायचा. काय करायचं, CG नेहमी नियरेस्ट सपोर्ट पासून घ्यायचा. तर आता इथे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल, पण कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो. आपल्याला CG नियरेस्ट सपोर्ट पासून घ्यायचं आहे. मग मी काय करतो, सध्यापुरता CG राहू देतो, कन्फ्युजन नाही व्हावं म्हणून मी डायरेक्ट थेरम अप्लाय करतो आणि त्या थेरममध्ये x1 CG स्पेशली काढून घेतो, म्हणजे तुम्हाला तिथं कन्फ्युजन नाही होणार. कारण की कसं आहे, सर्वात पहिले मला A0 AB ह्या 3 सपोर्टला 3 मोमेंट थेरम अप्लाय करायचं आहे. मग या 3 सपोर्टला जेव्हा मी करेल तेव्हा पहिल्या डायग्रामचा CG मला ह्या साईडनी घ्यावं लागेल, लक्षात ठेवायचं. कारण की माझी एवढी हे इकडचं काहीच येणार नाहीये, फक्त हे इकडं आणि हे पहिली फिगर एवढंच येणार आहे. मग ह्या पहिल्या फिगरचा नियरेस्ट सपोर्ट कोणता आहे, B पासून CG घ्यावं लागेल. त्याच्यानंतर मी थेरम अप्लाय करेल ABC म्हणजे ह्या 2 डायग्राम. तर मग पहिल्या फिगरचा A पासून CG घ्यावा लागेल आणि दुसऱ्या फिगरचा C पासून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर BCD जेव्हा मी ही फिगर घेईल तेव्हा मला दुसऱ्या फिगरचा B पासून घ्यावा लागेल आणि तिसऱ्या फिगरचा D पासून घ्यावा लागेल. आता हे कळत नसेल तर एक लक्षात ठेवायला लावलंय मी, आपल्याला प्रत्येक 3 सपोर्टच्या सिक्वेन्समध्ये आपल्याला 3 मोमेंट थेरम अप्लाय करायचं आहे. मग आपण पहिले A0 AB साठी अप्लाय करू, त्याच्यासाठी मग CG काढून घेऊ सेपरेट, म्हणजे तुम्हाला इथं कन्फ्युजन होणार नाही. कारण की इथं मला पहिल्या इक्वेशनसाठी या पहिल्या फिगरचा CG B पासून घ्यावा लागेल, म्हणजे तो पण परत x1 येईल. त्यानंतर दुसऱ्या ABC साठी मला CG A पासून घ्यावा लागेल, मग परत एकदा x1 वेगळा येईल. मग असं कन्फ्युजन होण्यापेक्षा तुम्ही म्हणणार सर 2-2 वेळेस कसं काय काढताय तुम्ही, तर मी 2-2 वेळेस काढत नाही मित्रांनो. तुम्हाला क्लॅपेरॉन्स थेरम अप्लाय करायचं आहे प्रत्येक 3-3 सपोर्टच्या सेटमध्ये सिक्वेन्शियली. मग त्या केसमध्ये तुम्हाला CG हा त्या पर्टिक्युलर डायग्रामच्या नियरेस्ट सपोर्ट पासून घ्यायचा आहे. मग तेच मी तुम्हाला इथं समजून सांगतोय, लक्ष द्या, बिलकुल घाबरायचं कारण नाही, अवघड काहीच नाही, अतिशय सोपं आहे. CG सेंटर ऑफ फिगर हा तुम्हाला त्या पर्टिक्युलर फिगरच्या नियरेस्ट सपोर्ट पासून घ्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, मग एवढं जर कळालं असेल तर इथं मी आता सध्यापुरता काहीच करत नाही, मी डायरेक्ट वरती येतो आणि इथे सेकंड स्टेप माझी लिहितो की अप्लाय 3 मोमेंट थेरम. मग सर्वात पहिले मी कोणासाठी अप्लाय करेल, फॉर A0 AB म्हणजे कोणती फिगर येईल, आता ती एक रफ मध्ये मी इथं काढून घेतो. A0 त्याच्यानंतर A आणि त्याच्यानंतर B ही रफ मध्ये काढून घेतली मी. ओके, तुम्हाला समजण्यासाठी इथे L0 येणार, इथे तुमचा L1 येणार. आता इथून एवढं डिस्टन्स तुमचं येणार आहे A आणि इथून एवढं डिस्टन्स आहे B, बरोबर. जे की तुमचं किती आहे, जे की तुमचं आहे 3 मीटर आणि 2 मीटर. इकडे 3 मीटर आहे आणि इकडे 2 मीटर आहे. ही पहिली फिगर आहे. ओके, तुमच्या रेफरन्ससाठी. आता मला काय करायचंय, आता मला याचा CG तर x 0च येणार आहे आणि A पण 0च येणार आहे, A पण 0च येणार आहे. पण याचा एरिया मी काढलेला आहे आणि याचा CG मला काढायचा आहे. मग आता ह्या डायग्रामचा CG एवढ्यासाठीच लक्षात घ्या, मग मी सांगतो तुम्हाला, एवढ्यासाठीच लक्षात घ्या. ही एवढी फिगर मी इथं काढली. आता ह्या डायग्रामचा CG, ह्या पहिल्या डायग्रामचा CG नियरेस्ट सपोर्ट कोणता आहे मला सांगा. नियरेस्ट सपोर्ट B आहे का A0 आहे? ऑब्विसली सर नियरेस्ट सपोर्ट B आहे शेवट. मग इथून मला त्याचा CG घ्यावा लागेल. ओके, लक्ष द्या, हे असंच फॉलो करायचं आहे, नाही तर भरपूर वेळेस हेच कन्फ्युजन घेऊन पोरं पेपरला जातात आणि चुकवून येतात. मला इथून x1 आता घ्यावा लागेल, जो की माझा येईल या साईडनी घेतोय म्हणून L+B/3. लक्ष द्या, म्हणजे इथं मी x1 काढून घेतो, L+B/3. लेंथ किती तुमच्याकडे टोटल 5 प्लस B किती आलाय 3/3 म्हणजे 8/3 2.67. लक्षात घ्या, हे असं सॉल्व करावं लागतं. नियरेस्ट सपोर्ट रूलच आहे, नियरेस्ट सपोर्ट पासून CG घ्यायचा आहे. त्याच्यानंतर x 0 0 येणार आहे, त्याच्यानंतर A0 तुमचा 0 येणार आहे,
त्याच्यानंतर A1 तुमचा किती आलेला आहे, A1 तुमचा किती आला आहे 270, म्हणजे हा येईल 270 किलो न्यूटन डॉट मीटर स्क्वेअर. आता मी माझा 3 मोमेंट थेरम ॲप्लाय करतो, जो की माझा असणार आहे MA0 L0 प्लस 2MA ब्रॅकेटमध्ये L0 प्लस L1 प्लस MB L1 इज इक्वल टू मायनस 6A1 A0 X0 अपॉन L0 प्लस 6A1 X1 अपॉन L1 ब्रॅकेट कंप्लीट. ओके, मग व्हॅल्यूज पुट करायच्या. आता डमी स्पॅनला सगळ्या गोष्टी 0 असतात, म्हणजे हे पूर्ण काय झालं 0 झालं. त्याच्यानंतर हे काय झालं 0 झालं. त्यानंतर हे काय झालं पूर्ण 0 झालं. म्हणजे उरलेलं आहे त्याच्या व्हॅल्यू आपल्याला पुट करायचे आहे. मग आता L1 किती तुमच्याकडे 3 आणि 2 5, 5 दुने 10, म्हणजे इथं 10 MA प्लस L1 किती परत 5 MB इज इक्वल टू मायनसमध्ये याचं उत्तर काढा 6 इंटू A1 इंटू X1 अपॉन L1. आता A1 किती इथे 240, 6 इंटू 240 इंटू X1 किती काढला तुम्ही इथे 2.67 डिवायडेड बाय L1 किती आहे 5, म्हणजे तुमचं उत्तर आलं 768.96. 768.96 याला इक्वेशन 1 नाव दिलं. इथपर्यंत कळालं का मला सांगा. 6 इंटू 240 इंटू 2.67 डिवायडेड बाय 5 बरोबर आलं का सांगा. ओके, इथपर्यंत जर कळालं असेल मित्रांनो, तर सर्वात महत्त्वाचं व्हिडिओला लाईक करा. लाईक करायला कंजूसी करू नका. जर तुम्हाला कळतंय तुम्ही याच्या अगोदर काहीतरी चुकीचं शिकलाय किंवा काही शिकलंच नाहीये असे पण असतील, किंवा शिकलाय पण आता रिव्हिजनला सर मागचं विसरून गेलो, आता कळालं आम्हाला व्यवस्थित MPSCचा PYQ कदाचित तुम्ही चुकीचा सॉल्व केला असेल, इथं मी तुम्हाला बरोबर सॉल्व करून देतोय. तर कळालं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या 2 गोष्टी कधीच विसरू नका मित्रांनो, त्याच्याने मला कळतं की तुम्हाला कळतंय. चला लक्ष द्या. मग आता याच्यासाठी आपलं काम झालेलं आहे. आता सेकंड आपण कशासाठी करू, फॉर ABC, फॉर ABC म्हणजे ह्या 2 डायग्राम मी आता रफसाठी इथे माझ्या रफ वर्कसाठी माझं कन्फ्युजन नाही व्हावं याच्यासाठी काढून घेतो. तुम्हीही त्या काढून घ्यायच्या, बिलकुल लाजायचं नाही काढायला. कशासाठी काढायचं आहे, CG आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यासाठी काढायचं आहे. म्हणजे इथून एवढं डिस्टन्स आहे आपलं A, इथून एवढं डिस्टन्स आहे B, परत एकदा इथून एवढं डिस्टन्स आहे A आणि इथून एवढं डिस्टन्स आहे B. ही सेकंड नंबरची डायग्राम आहे, ही फर्स्ट नंबरची डायग्राम आहे मित्रांनो. आता तुम्हाला फर्स्ट डायग्रामचा CG, आता मला सांगा ह्या फर्स्ट डायग्रामचा CG नियरेस्ट सपोर्ट कोणता आहे, ABC मधला फर्स्ट डायग्रामचा नियरेस्ट सपोर्ट कोणता आहे. बरोबर आहे, काय म्हणताय A सपोर्ट आहे. म्हणजे मला CG कुठून पाहिजे, A पासून पाहिजे. मग आता इथं परत माझा X1 चेंज होणार, जो की माझा असणार आहे L प्लस A/3. आणि दुसऱ्या डायग्रामचा नियरेस्ट सपोर्ट तुम्ही बरोबर सांगताय कुठून येतो, C पासून आहे सर. या दुसऱ्या डायग्रामचा नियरेस्ट सपोर्ट C आहे, कारण की A खूपच लांब आहे, Bचा काही विषयच येत नाही, तो मधला सपोर्ट असल्यामुळे. म्हणजे इथं मला इथून CG घ्यावा लागेल X2, जो की असणार आहे L प्लस B/3. म्हणजे इथं मी पुन्हा एकदा X1 काढून घेतो L प्लस A/3. L किती आता पहिल्याचा 5 आहे, प्लस A किती आहे 2 डिवायडेड बाय 3, आणि सेकंड X2 इज इक्वल टू L प्लस B/3. L किती आहे आता एक सेकंड डायग्रामचा L किती आहे 7, प्लस B किती आहे सेकंड डायग्रामचा B किती आहे 3 डिवायडेड बाय 3. हे असंच करायचं आहे मित्रांनो. भरपूर जणांना हे माहीत नसतं आणि त्याच्यामुळे त्यांचे मार्क्स जातात, आणि आपल्याला मार्क्स जाऊ द्यायचे नाहीये. लक्ष द्या. 7 डिवायडेड बाय 3 इथे येतात 2.33 मीटर. त्याच्यानंतर 10/3 7 आणि 3 10 डिवायडेड बाय 3 3.33 मीटर. ओके, मग आता कोणासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे, फॉर ABC साठी अप्लाय करायचं. मग कसं करणार बोला, माहिती आहे तुम्हाला. MA/L1 प्लस 2MB/L1 प्लस L2 प्लस MC/L2 इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटमध्ये बोला 6A1 X1 अपॉन L1 प्लस 6A2 X2 अपॉन L2. परफेक्ट.
मग आता व्हॅल्यू पुट करा मित्रांनो. MA आपल्याला माहिती नाही, पण L1 आपल्याला माहिती आहे. L1 किती आहे 5 म्हणजे 5 MA प्लस 2 माहिती आहे L1 प्लस L2 5 प्लस 7 7 आणि 5 किती होता 12 12 दुने 24 24 MB. ओके 5 आणि 7 7 5 12 12 दुने 24 प्लस L2 किती आहे 7 म्हणजे 7 MC इज इक्वल टू मायनस. आता याचं उत्तर ऑलरेडी तुम्ही वरती काढलेलं आहे असं समजू नका बरं का मित्रांनो. आता हे वेगळं इथं x1 चेंज झालेला आहे म्हणजे इथं व्हॅल्यूज पुट करा. चला किती आहे 6 इंटू A1 किती आला आहे ऑलरेडी तुमचा 240 240 आणि x1 आता किती आलेला आहे परत तुमचा वेगळा 2.33. मागच्या वेळेस किती आला होता 2.67 आला होता. म्हणून लक्ष द्या इथे चुकायचे चान्सेस फार असतात, म्हणून ही गोष्ट आपल्याला खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवायची. A2 किती आपला 299.98 इंटू x2 किती आपल्याकडे 3.33 डिवायडेड बाय L2 किती आपल्याकडे 7. ओके हे सेपरेट करून घेतलं तुमचं कन्फ्युजन नको. 5 MA प्लस 24 MB प्लस 7 MC इज इक्वल टू मायनस किती उत्तर आलं बघा 6 इंटू 240 इंटू 2.33 डिवायडेड बाय 5 याचं उत्तर आलं तुमचं 671.04 प्लस 6 इंटू 299.98 इंटू 3.33 डिवायडेड बाय 7 याचं उत्तर आलं तुमचं 856.22. क्रॉस चेक करून घ्या परत 6 इंटू 240 इंटू 2.33 डिवायडेड बाय 5 671 6 इंटू 299.98 इंटू 3.33 डिवायडेड बाय 7 856 प्लस 671.04 तुमचं 1527.26 काहीतरी उत्तर यायला पाहिजे. 5 MA प्लस 24 MB प्लस 7 MC इज इक्वल टू मायनस 1527.26 किलोन्यूटन डॉट मीटर. ओके दिस इज युअर इक्वेशन 3. दिस इज युअर इक्वेशन 3. ओके 3 नाही ॲक्च्युली 2 ना, हा पहिलाच झाला ना. हे इक्वेशन 2 आहे आपलं. इथपर्यंत कळालं का मला सांगा. सगळे कॅल्क्युलेशन बरोबर आहे का ते चेक करा. L1 आपला 5 आहे 5 प्लस 2/3 7/3 किती येतं चेक करा परत एकदा 2.33 येतं. त्याच्यानंतर तिकडे आपला 7 आहे 7 प्लस या साईडचं डिस्टन्स किती B3 म्हणजे 10 डिवायडेड बाय 3 म्हणजे 3.33 परफेक्ट. ओके इथपर्यंत कळालं का मला सांगा. इथपर्यंत काही डाऊट आहे का की सर आम्हाला इथं नाही कळालं तिथं नाही कळालं. कमेंट करा पटकन फास्ट. जर एवढं कळालं असेल मित्रांनो तर आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे मला पुसता येईल. ओके लक्ष द्या असंच तुम्हाला करायचंय. 1-2 क्वेश्चन अवघड काहीच नाही. मी ह्या डायग्रामला इथं फक्त माझ्या CG माझा चुकावा नाही म्हणून मी काढतोय. बाकी तुम्ही जर जास्त हुशार असणार नक्कीच तुम्ही जास्त हुशार आहे तर तुम्ही डायरेक्ट इथं केलं तरी चालणार आहे. पेपरला हे करायची गरज नाही. आता तुम्हाला समजावं म्हणून मी इथं हे करतोय. बाकी तुम्ही ह्याच डायग्रामवर डायरेक्ट CG काढले आणि ते पुट केले तरीही चालणार आहे. फक्त याच्यासाठी तुम्हाला काही स्पेशल मार्क देणार नाही. तुम्हाला समजावं म्हणून मी काढून देतोय. तो एकच रूल तुम्हाला समजावा की नियरेस्ट सपोर्ट पासून मला CG घ्यायचं आहे. ओके आता इथपर्यंत जर कळालं असेल मित्रांनो तर ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. ह्या व्हॅल्यू आपल्याला लागतील कुठेतरी. इथं लिहून घेतो मी. ही 96 आली होती इकडं 85.71 आली होती आणि इकडं 80 आली होती. ह्या पुढे व्हॅल्यू लागतील म्हणून आपण लिहून घेतोय त्या. आता कोणाकोणासाठी अप्लाय करावं लागेल. आपण A0 AB साठी अप्लाय केला ABC साठी अप्लाय केला. आता BCD साठी अप्लाय करू. कोणासाठी BC आणि D साठी अप्लाय करू. चला लक्ष द्या. मग आता एवढंच पुसतो मी. आता BCD साठी अप्लाय करायचं आपल्याला मित्रांनो. संपलं ते तिथपर्यंत अप्लाय केलं का आपलं काम झालं. ओके लक्ष द्या. मग आता नेक्स्ट फॉर BCD क्लॅप्रॉन्स थेरमच आपण अप्लाय करतोय आता BCD साठी. मग BCD ची डायग्राम कशी होती
ती इथे काढून घ्यायची. इथे असा इसेंट्रिक ट्रायंगल होता आणि इथे हा लोड होता. हे काढतो याच्यासाठी आहे की तुम्हाला कळायला पाहिजे की ए कोणता घ्यायचा आहे आणि बी कोणता घ्यायचा आहे. इथं तर काही विषयच नाही, इथं L3 आहे तुमचा. ओके, आता ही दुसरी डायग्राम आहे आणि ही तिसरी डायग्राम आहे. आता दुसऱ्या डायग्रामचा CG मित्रांनो सांगा आता कुठून येईल. हा B आहे, हा C आहे, हा D आहे. दुसऱ्या डायग्रामचा CG आता इकडून येईल नियरेस्ट सपोर्ट पासून म्हणजे x2. ओके, आणि जो येणार आहे L+A/3 आणि याचा पण नियरेस्ट सपोर्ट पासून येणार आहे म्हणजे तो येणार L3/2. ओके, म्हणजे इथं मी x2 काढतो L+A/3. L किती मला दुसऱ्या फिगरचा L किती आहे 7 प्लस A किती आहे 4/3 म्हणजे x2चं उत्तर किती आलं 7 आणि 4 11 मित्रांनो. 7 + 4/3 3.67. त्याच्यानंतर नेक्स्ट मला x3 काढायचा आहे. तो सिंपल आहे L3/2. L3 किती तुमचा 8/2 म्हणजे 4 मीटर. ओके, आता मला थेरम अप्लाय करायचं आहे. मग अप्लाय करा आता BCD साठी अप्लाय करा. सांगा पाठ आहे तुमचं, फक्त इथं BCD होणार आहे MBL2 + 2MCL2 + L3 + MDL3 = -6A2x2/L2 + 6A3x3/L3. ओके, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं. तर MB माहिती नाही आहे, L2 आपल्याला माहिती आहे. L2 किती आहे 7 मीटर म्हणजे 7 MB प्लस आता 2L1 L2 + L3 8 आणि 7 किती होता बघा. हा L2 आहे तुमचा, हा L3 आहे, हा L1 आहे. आता L2 + L3 म्हणजे 8 आणि 7 किती होता बघा. 8 आणि 2 10 5 15 15 2 30 30 MC आहे का बघा. प्लस MDL3 म्हणजे 8 MD 8 आणि 5 8 आणि 7 करा. 8 + 7 × 2 30 आलंय मित्रांनो, बरोबर आलंय. आणि 8 इज इक्वल टू आता याचं उत्तर पण काढून घ्यावं लागेल मित्रांनो तुम्हाला. मायनस आता 6 × A2x2 6 × A2 किती तुमचा 299.98 आणि x2 आता वेगळा काढलाय. हा इथं x2 हा आलेला आहे 3.67 / L2 किती तुमचा 7 म्हणजे तुमचं किती आन्सर आलं 943.65 प्लस आता 6 × A3 किती तुमचा 426.67 गुणिले x3 किती काढला तुम्ही 4 / L3 किती तुमच्याकडे 8. तुमचा आन्सर किती आलं 1280.01. इथपर्यंत आलं का मला सांगा. इथपर्यंत क्लिअर आहे का. जर इथपर्यंत क्लिअर असेल मित्रांनो तर आता काहीच उरलं नाही, फक्त यांची ॲडिशन करायची आहे. ओके, यांची ॲडिशन तुम्हाला करायची आहे. x2 इथला x2 घेतला, x3 इथला x3 घेतला. त्यासाठी मी ही डायग्राम आणि हे परत CG इथं काढला मी सेपरेट. तिथं गोंधळ नाही केला. तुम्ही स्मार्ट असणार तर तुम्ही तिथंच करू शकता, त्याला काही तुम्हाला मार्क्स वगैरे कट नाही होणार. 7 MB प्लस 30 MC प्लस 8 MD = हे कॅल्क्युलेशन चेक करून घ्या मित्रांनो. 943.65 प्लस 1280.01 -2223.66 याला इक्वेशन 3 नाव दिलं. इथपर्यंत कळालं का मला सांगा. आता आपल्याकडे कोणते कोणते इक्वेशन झाले. इक्वेशन 1 आपल्याकडे झालं, इक्वेशन 2 आपल्याकडे झालं, इक्वेशन 3 आपल्याकडे झालं. आता आपण काय करू, बाय युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड आउट MA MB अँड MC. ओके, आता मित्रांनो इथं एक गंमत आहे. कोणती गंमत आहे की MD मुवमेंट ॲट D बघा. मुवमेंट ॲट D कसा आहे सिम्पली सपोर्ट आहे ना. D कोणता सपोर्ट आहे सिम्पली सपोर्ट आहे. मग सिम्पली सपोर्टला मुवमेंटची व्हॅल्यू काय असते 0 असते ना. म्हणजे इथं याला डायरेक्ट आपण 0 कन्सिडर करू शकतो. म्हणजे इथं आपल्याला लिहायची गरज नाही. इथं डायरेक्ट = साइन लिहिलं -2223.66. ओके, तरीही आपलं चालते.
222.66 याला इक्वेशन 3 नाव दिलं, कारण की MD आपला डायरेक्ट काय आला 0 आला, म्हणजे आपल्याला MA MB आणि MC भेटणार. ठीक आहे, चला लक्ष द्या. मग आता तुम्हाला एक मॅथमॅटिक्सचं काय माहिती आहे, लहानपणी शिकतो आपण, काय शिकतो इयत्ता 10वीला, की जिथं जिथं व्हेरिएबल नसेल, आता इथं MA MB आणि MC तिघं पण आहे, इथे MA MB MC सॉरी तिघं पण आहे, इथे MA MB MC नाही आहे तर त्याला 0 पुट करायचं. इथं तिघं आहे त्याच्यामुळं काय विषय नाही. इथं कोणता नाही आहे, MA नाही आहे, मग त्याला 0 पुट करायचं. ओके, मग आता कॅल्सीवर आपल्याला इक्वेशन मोड आणायचं आहे मित्रांनो. सगळ्यांना माहिती असेल इक्वेशन मोड कसा आणायचा. मोड किती दाबायचं, 1 2 3, मोड 3दा दाबायचं, 1 सिलेक्ट करायचं आणि किती अननोन आहे आपल्याकडे, 3 अननोन आहे, मग 3 करायचं. आणि A1 ची व्हॅल्यू आता काय टाकणार तुम्ही, 10 टाकणार, B1 ची व्हॅल्यू टाकणार 5, C1 नाही आहे म्हणून 0 आणि D1 तुमचा -768.96. आता A2 ची व्हॅल्यू टाकणार 5, B2 ची व्हॅल्यू टाकणार 24, C2 ची व्हॅल्यू टाकणार 7 आणि D2 ची व्हॅल्यू टाकणार तुम्ही -1527.26. त्याच्यानंतर A3 ची व्हॅल्यू, आता A3 नाही आहे म्हणून 0, A नाही तर MA नाही आहे म्हणून 0, B3 किती तुमचा 7, C3 किती तुमचा 30 आणि D3 किती तुमचा -222.3.66. म्हणजे आता तुम्हाला आन्सर भेटल, युअर MA विल बी -61.19 kN/m, MB इज इक्वल टू -31.40 kN/m आणि MC इज इक्वल टू -66.79 kN/m आणि MD इज इक्वल टू 0 बिकॉज ऑफ सिम्पली सपोर्टेड एंड. ओके, दिस इज युअर फायनल रिक्वायर्ड आन्सर ऑफ मुवमेंट्स. हे तुमचं फायनल मुवमेंट्सचं आन्सर आलेलं आहे. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का मला सांगा. कळालं का सगळं कळालं का मला सांगा. कळायलाच पाहिजे मित्रांनो, त्याशिवाय ऑप्शन नाही. अतिशय सोपं, 10 मार्काला विचारतात. 2011ला 10 मार्काला विचारलेलं आहे. इथं आपल्याला अजून मार्क भेटलेले नाही, आपल्याला SFD आणि BMD पण ड्रॉ करायची आहे. तर त्याच्यासाठी मी ऑलरेडी इथं काय करतो, ह्या ज्या मुवमेंट आलेल्या आहेत त्या मुवमेंट मी लिहून देतो. ओके, आता मायनस साईन काय इंडिकेट करतं, निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं, हॉगिंग बेंडिंग मुवमेंट. हॉगिंग बेंडिंग मुवमेंट इंडिकेट करतं, म्हणजे अँटी क्लॉकवाईज. म्हणजे आता ही मायनस आली म्हणजे मी इथं मायनस देतो, जी किती आलेली आहे -61.19. त्याच्यानंतर B पण तुमची निगेटिव्हच आलेली आहे, म्हणजे ती सुद्धा तुमची हॉगिंगच येणार आहे, जी की 31.40. ओके, त्याच्यानंतर हा 3 व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल तर 31.40. त्याच्यानंतर MC पण निगेटिव्ह आली, याचा अर्थ ती सुद्धा हॉगिंगच येणार आहे तुमची, जी की किती येणार आहे 66.79 आणि इथे 0 मुवमेंट आहे सिम्पली सपोर्टेड एंडला. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा. सगळे कॅल्क्युलेशन परत एकदा चेक करा मित्रांनो. तुमच्या कमेंट फार कमी येत आहे, त्याच्यामुळे मला करेक्ट एक्झॅक्ट आन्सर असं सापडत नाही आहे. व्यवस्थित हे जे मी केलं आहे ते कॅल्क्युलेशन चेक करा. प्रोसिजर बरोबरच असणार आहे, प्रोसिजरमध्ये काहीच दुजाभाव नाही आहे किंवा काही डाऊट नाही आहे. CG हा नेहमी नियरेस्ट सपोर्टपासूनच घ्यायचा आहे, मला तेच सांगायचं तुम्हाला इथे. बाकी कॅल्क्युलेशनचा पार्ट असतो, कॅल्क्युलेटरमध्ये जर आपण व्यवस्थित टाकलं तर आपले कॅल्क्युलेशन पण बरोबर येतात, आन्सर पण बरोबर येतात. चला, इथपर्यंत कळालं का मला सांगा. इथपर्यंत जर कळालं असेल तर आता आपण SFD काढू शकतो. मग SFD काढण्यासाठी काय करायचं मित्रांनो, काय करू शकतात तुम्ही SFD काढण्यासाठी. डायरेक्ट याच्यावर सुद्धा SFD काढता येते. डायरेक्ट C पॉईंटला उभं राहायचं आणि इकडून मुवमेंट घ्यायची, तसंही चालतं. किंवा तुम्ही सेपरेट स्पॅन काढून केलं तरी चालणार आहे. आता मी तुम्हाला सेपरेट स्पॅन काढून करून दाखवतो. ओके, लक्ष द्या इकडे. आता याची काही गरज नाही आहे आपल्याला. कॅल्क्युलेशन्स तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करा, प्रोसिजर आपली बरोबर असणार आहे, कॅल्क्युलेशन पण बरोबरच असतील. पण माझ्याकडे जुनं कॅल्सी आहे ज्याचे नंबर्स पण पुसले गेलेले आता, कारण की ते 2010चं कॅल्सी आहे. आज त्या कॅल्सीला, त्या कॅल्क्युलेटरला 14 वर्ष झाले मित्रांनो.
14 वर्षापासून हे कॅल्सी माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे त्याचे नंबर्स पुसले गेलेले. तुम्ही कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करा. प्रोसिजर आपली बरोबरच असणार आहे, प्रोसिजरमध्ये काहीच पॉईंट नाही. कॅल्सी हे लाईफ टाईम एका सिव्हिल इंजिनियरच्या सोबत पाहिजे, त्याच्यामुळे कॅल्सीमध्ये इन्व्हेस्ट करायला बिलकुल विचार करू नका. इन्व्हेस्ट करा कॅल्क्युलेटरमध्ये. बघा आता सेपरेट स्पॅन घेतो मी आणि रिॲक्शन्स फाइंड आउट करतो. फाइंड आउट रिॲक्शन्स. मग रिॲक्शन्स फाइंड आउट करण्यासाठी आता मी टिपिकल मेथड वापरतो, जिचे चुकण्याचे चान्सेस अतिशय शून्य असतात. इकडून सुरुवात करतो. हा स्पॅन घेतला मी पहिले डी आणि याला C1 म्हटलं. इथं रिॲक्शन येईल C1ची, इथे रिॲक्शन येईल डीची. इथे तुमची UDL येणार 10 किलो न्यूटन पर मीटरची. त्याच्यानंतर ही वाली मुवमेंट तुम्हाला इथे दाखवावं लागेल. ती किती असणार आहे 66.79. हा टोटल स्पॅन तुम्हाला इथे दाखवावा लागेल 8 मीटरचा. आता आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या तरी एका ठिकाणी मुवमेंट घ्यायची. मग मी इथं मुवमेंट घेतो. समेशन ऑफ मुवमेंट ॲट D इज इक्वल टू 0. मग Dला जर उभं राहिलं आणि ह्या साईडला जर आपण बघतोय तर काय काय येतंय, लेफ्ट साईडला क्लॉकवाईज पॉझिटिव्ह असणार आहे माझी, म्हणजे 66.79 मायनस सॉरी हा पण क्लॉकवाईज चाललाय, हा पण क्लॉकवाईज चाललाय, बरोबर ना. हा क्लॉकच वाईज चाललाय ना तुमचा. ह्या साईडला क्लॉकवाईज चाललाय, लेफ्ट साईडला क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, हा पण क्लॉकवाईज चाललेला आहे. म्हणजे प्लस C1 × 8 मायनस 10 × 8 × किंवा 10 × 8² इज इक्वल टू 0. म्हणजे RC1चं तुमचं आन्सर किती आलं काढा. RC1 इज इक्वल टू काढा 10 × 8² डिवाइडेड बाय 2 मायनस 66.79 डिवाइडेड बाय 8. 31.65 आलं का बघा किलो न्यूटन. RC1 तुमचा 31.65 आला का बघा. त्याच्यानंतर समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. RC1 प्लस RD इज इक्वल टू 10 × 8 म्हणजे RD इज इक्वल टू 80 मायनस 31.65 म्हणजे RD इज इक्वल टू किती आला चेक करा. 80 मायनस 31.65 किती आला 48.35 किलो न्यूटन. चेक करत चला मित्रांनो. कॅल्क्युलेशन चेक करा, मुवमेंट चेक करा. या साईडला लेफ्ट साईडला क्लॉकवाईज पॉझिटिव्ह असतो म्हणजे हा पॉझिटिव्ह आला, हा पण क्लॉकवाईज चाललाय म्हणजे हा पण पॉझिटिव्ह आला, हा अँटी क्लॉकवाईज चाललाय म्हणजे हा निगेटिव्ह आला. त्या साईडला जाताना तो प्लस येईल. 8चा स्क्वेअर 64, 64 × 10 640 डिवायडेड बाय 2 म्हणजे तुमचं येणार आहे 320. 320 मधून तुमचं 66.67 गेलं, 320 वाजा 66.79 गेलं, तुमचं 253.21 आलं. डिवायडेड बाय 8 जर तुम्ही केलं तर 31.65 तुमचा आन्सर यायला पाहिजे. ओके, जे की तुमचं इथं आलेलं आहे. आणि ते टोटल लोडमधून, टोटल ह्या 8 गुणिले 10 ह्या लोडमधून केल्यावर मायनस केल्यावर तुमचा आन्सर येणार आहे RD जो की आला आहे 48.35. ओके, टिपिकल मेथड सांगतोय, तुम्ही डायरेक्टही करू शकता मित्रांनो, पण इथं तुम्हाला टिपिकल मेथडचं थोडंसं रिकॉल व्हायला पाहिजे म्हणून मी सांगितलं. डायरेक्ट म्हणजे काय, डायरेक्ट इथं उभं राहायचं, मुवमेंट घ्यायची, तुमचं उत्तर तेच येऊन जाणार आहे. चला लक्ष द्या. आता CD स्पॅन झाला, आता BC स्पॅन काढू. इथं लक्ष द्या. आता इथं C2 घेऊ, RC2 घेऊ, इथं B1 घेऊ. इथं तुमचा लोड किती आलाय 50 किलो न्यूटनचा घेऊ. ही वाली मुवमेंट दाखवावं लागेल जी की तुमची अशी चालली आहे 66.79 किलो न्यूटन डॉट मीटर. आणि ही वाली मुवमेंट पण दाखवावं लागेल जी अशी चालली आहे जी की तुमची असणार आहे 31.40. ओके, स्पॅन आपल्याला दाखवावं लागेल 3 मीटरचा, 4 मीटरचा आणि टोटल डिस्टन्स आहे 7 मीटरचं. ओके, इथे RB1 येणार. आता परत एकदा कुठे मुवमेंट घेता, समेशन ऑफ मुवमेंट ॲट C2 इज इक्वल टू 0 म्हणजे इथं उभं राहायचं, आपल्याला इकडं बघायचं आहे, लेफ्ट साईडला बघायचं आहे. ओके, मग ही मुवमेंट अशी फिरून तुमच्या समोरून कशी जाणार आहे,
लेफ्ट साईडला अँटी क्लॉकवाईज जाणार आहे, म्हणजे -66.79. ही कशी चालली आहे, क्लॉकवाईज चालली, +31.40. त्याच्यानंतर हा 50चा लोड कसा चालला अँटी क्लॉकवाईज, -50 × 3, आणि हा कसा चालला आहे क्लॉकवाईज, +RB1 × 7 = 0. फास्ट वाटत असेल तर थोडं स्लो करा. प्रत्येक नंबर अँड नंबर मी बोलतोय, प्रत्येक साईन मी बोलतोय, तुम्हाला नक्कीच ते कळेल मित्रांनो. अशी सोपं आहे. जर कोणाला मुवमेंट घेता येत नसेल तर आपल्या वेबसाईटवर जा, तिथे आपण SFD कशी काढायची, रिॲक्शन्स कशा काढायच्या याच्यासाठी काही वेबिनार्स घेतले मुलांचे, फ्री ऑफ कॉस्ट आहे ते मित्रांनो. ते बघा, तुमचं बेसिक नक्कीच क्लिअर होणार. किंवा ह्याच थेरी ऑफ स्ट्रक्चरच्या कोर्समध्ये सर्वात पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला मुवमेंटच घ्यायला शिकवली मी, ते बघा. ओके, मग आता RB1चं उत्तर काय येईल मला सांगा. RB1चं उत्तर काय येईल, तो तिकडे जाताना प्लस होईल. आता 66.79 -31.40 प्लस 50 × 3 150, 5 × 15 /7 26.48 किलोन्यूटन. 26.48 किलोन्यूटन. मग त्याच्यानंतर समेशन ऑफ Fy = 0, म्हणजे RB1 + RC2 = 50, म्हणजे RC2 = 50 - 26.48, म्हणजे RC2 ची व्हॅल्यू तुमची किती आली काढा. 50 - 26.48 तुमच्या RC2 ची व्हॅल्यू आली 23.52 किलोन्यूटन. ओके, म्हणजे इथं RC2 आला, इथे RC1 आला, म्हणजे आपण फायनल RC काढू शकतो. RC1 + RC2 = 31.65 + 23.52 55.17 किलोन्यूटन. हा तुमचा फायनल काय आलेला आहे मित्रांनो, फायनल RC आलेला आहे. त्याच्यानंतर इथे जो तुमचा आलेला आहे हा फायनल RD आलेला आहे. हे जे फायनल आले मी त्यांना वेगळ्या कलरमध्ये दाखवतो. ओके, आता उरला काय तुमचा RB1 आणि RB2 उरलेला आहे तुमचा, म्हणजे त्यासाठी तुम्हाला A आणि B घ्यावा लागेल. आता मग AB स्पॅन काढून घ्या. AB स्पॅन मध्ये आता B1 झाला, म्हणजे इथं B2 येणार. ओके, आणि इथे RA येणार डायरेक्ट. इथे तुमचा लोड किती येणार 80 किलोन्यूटन. इथे डिस्टन्स येणार तुमचा 2 मीटर, इथे 3 मीटर. ही इकडची मुवमेंट येणार 31.40 किलोन्यूटन डॉट मीटर, आणि ही इकडची मुवमेंट येणार 61.19 किलोन्यूटन डॉट मीटर. मला मेन टार्गेट काय RB2 काढायचं. इथं तो RB2 येणार. RA तर मी काढूनच घेईल नंतर, त्याचं काही टेन्शन नाही, पण पहिले RB2 काढा. मग RB2 काढण्यासाठी कुठं मुवमेंट घेतली तर RB2 भेटेल आपल्याला. A पॉइंटला जर मुवमेंट घेतली मी तर मला RB2 भेटेल. मग Aला उभं राहायचं आणि मुवमेंट घ्यायची. आता बघा, ही मागची मुवमेंट तुमच्या डोळ्यासमोर, तर राईट साईडला सगळे साईन उलटे होणार आहे बरं का. तुम राईट साईडला बघताय ही मुवमेंट कशी चालली आहे, राईट साईडला तुमच्या डोळ्यासमोर अँटी क्लॉकवाईज, म्हणजे तिला पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. +61.19, कारण की राईट साईडला तुम्ही बघताय समोरून तुमच्या कशी चालली आहे अँटी क्लॉकवाईज, म्हणजे पॉझिटिव्ह. -80 × 2. ओके, ही क्लॉकवाईज निगेटिव्ह येतो आपण राईट साईडला, आणि प्लस RB2 × 5, आणि परत एकदा एक कशी चालली आहे प्लस चालली आहे 31.40 = 0, म्हणजे RB2चं उत्तर तुमचं किती आलं. हा तिकडे जाताना मायनस, हा तिकडे जाताना मायनस, हा तिकडे जाताना प्लस, म्हणजे 8 × 2 = 16, 160 -61.19 -31.40 होल डिवायडेड बाय 5. तुमचं उत्तर किती आलं 13.48 किलोन्यूटन. हा आला तुमचा RB2. मग टोटल RB तुमचा किती आला RB1 + RB2. मग RB1 किती आलेला आहे तुमचा मित्रांनो, RB1 किती आलेला आहे 26.48 प्लस RB2 तुमचं किती आलं आहे 13.48. तुमचा आन्सर किती आलं 39.96 किलोन्यूटन. दिस इज युअर आन्सर. आता तुमच्याकडे जर नवीन कॅल्सी असेल ना तर थोडंसं पॉईंटमध्ये इकडे तिकडे होऊ शकतं, चालतंय, काय हरकत नाही. पॉईंटमध्ये इकडे तिकडे झालं तर चालणार आहे मित्रांनो, तुम्हाला कोणी बोलणार नाही आहे.
पण जवळपास पॉईंटमध्येच इकडे तिकडे व्हायला पाहिजे. डायरेक्ट पॉईंटच्या अगोदर 2-4 न्यूटनचा फरक, किलो न्यूटनचा फरक नको पडायला. ओके, जर तसा पडत असेल तर म्हणजे काहीतरी चुकतंय. ओके, तुमचंच चुकतंय, हा, माझं नाही चुकत आहे. हे बरोबर चाललंय सगळं कॅल्क्युलेशन. ओके, कॅल्सीने जर 7 दिले असेल आपल्याला, जुनं कॅल्सी झालंय फार. चला लक्ष द्या. म्हणजे RC आला, RB आला, RD आला. आता राहिला काय RA. मग RA साठी काही रॉकेट सायन्स नाही मोठं. RA साठी सरळ सरळ काय करायचं, समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. सरळ सरळ RA काढण्यासाठी काय करायचंय तुम्हाला, समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0 करायचंय. लक्ष द्या. आता पूर्ण यालाच इथं देऊन देतो मी, म्हणजे तुमचं कळून जाईल. हा इथं RA आपल्याला माहिती नाहीये. RB आपला किती आलाय बघा. RB तुमचा किती आलाय, 39.96 किलो न्यूटन. त्याच्यानंतर RC तुमचा किती आलाय बघा, 55.17. त्याच्यानंतर RD तुमचा किती आलाय चेक करा, 48.35 किलो न्यूटन. फक्त RAच बाकी आहे. मग आपण समेशन ऑफ Fy इथे अप्लाय करू शकतो. समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. RA प्लस 39.96 प्लस 55.17 बरोबर आहे ना, प्लस 48.35 इज इक्वल टू, आता टोटल डाउनवर्ड लोडिंग 80 प्लस 50 प्लस 10 into 8 80. म्हणजे RA इज इक्वल टू किती आला सांगा, 8 8 16 आणि 5 किती होता बघा. फक्त समेशन ऑफ Fy मध्ये फक्त वर्टिकल लोडिंग घेतो आपण. हा 80, हा 50 आणि हा 10 दुने 10 8 80. म्हणजे 80 प्लस 80, 80 प्लस 80 प्लस 50, 210 आलं. ओके, 210 मधून हे सगळं मायनस करायचं. मायनस 39.96 मायनस 55.17 मायनस 48.35 and your answer will be, your RA will be 66.52 किलो न्यूटन. ओके, क्रॉस चेक करा. 80 प्लस 80 प्लस 50 वजा 39.96 वजा 55.17 वजा 48.35 66.52. ओके, म्हणजे RA पण तुमचा आला. किती आला RA तुमचा, 66.52 किलो न्यूटन. ओके, म्हणजे आता सगळं आपल्याकडे आलेलं आहे मित्रांनो. आता फक्त काय रिमेनिंग आहे सर, फक्त आमच्याकडे आता SFD काढणं आणि BMD काढणं बाकी आहे. ओके, मग मी इथेच तुम्हाला SFD आणि BMD ड्रॉ करून दाखवतो. इथे तुम्हाला कंप्लीट 9 मार्क भेटले मित्रांनो, किंवा 8 मार्क भेटलेले. आता शेवटचे 2 मार्क जे राखीव असतात आपले, ते राखीव प्रवर्ग कोणता आहे, राखीव प्रवर्ग कोणता आहे आपला, SFD आणि BMD ची डायग्राम. ओके, ती फार महत्त्वाची आहे. तो म्हणणार सर आम्ही सगळं केलं आणि SFD BMD नाही काढली. काय हरकत नाही मित्रा, 2 मार्क तुला सोडून द्यावं लागतील. आणि त्याला संताप आला तर 5 मार्क सोडून द्यावं लागतील. त्याचा इगो हर्ट करायचा नाही. एक्झामिनरचा प्रश्न काय विचारलाय, SFD BMD विचारली आहे, तर SFD BMDनेच आपला एंड झाला पाहिजे. तेवढं फास्ट आपलं काम झालं पाहिजे. बघा, प्रोजेक्शन मी आता इथे खाली काढतोय. आता सर्वात पहिले मी SFD काढायला सुरुवात करतो. विदाउट कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन लिहिणार नाही. डायरेक्ट कॅल्सी हातात घ्यायचं आणि माझ्यासोबत म्हणायचं. काय म्हणायचं, जे मी सांगतोय ते म्हणायचं. लक्ष द्या. आता सर्वात पहिले वरती चाललाय ना, हा RA वरती चाललाय 66.52. म्हणजे इथं कुठेतरी मला 66.52 द्यायचं आहे. ओके, मग वरती मी लाईन ड्रॉ केली, वरती चाललाय. त्याच्यानंतर म्हणजे याच्यामध्ये कॅल्सीमध्ये 66.52. आता 0 आपल्याला डायरेक्ट कॅल्सी देणार आहे. पहिले प्लसमध्ये 66.52 टाकलं. आता इथून इथपर्यंत नो लोडिंग आहे, म्हणजे सरळ डायग्राम गेली. डाऊनवर्ड म्हणजे मायनस, म्हणजे मायनस 80 पुट करायचं. तुमचं आलं मायनस 13.48.
48. ओके, परत इथून इथपर्यंत नो लोडिंग आहे म्हणजे परत सरळ परत वरती चाललाय प्लस 39.96 म्हणजे परत एकदा आला आपला 26, परत एकदा इथून वरती आलं 26.48. आता परत इथून इथपर्यंत नो लोडिंग आहे म्हणजे सरळ परत डाऊनवर्ड म्हणजे मायनस 50 मायनस 23.52. ओके, इथपर्यंत आलं. परत इथून इथपर्यंत नो लोडिंग म्हणजे सरळ. ओके, आणि जेव्हा सरळ जाते तेव्हा तिथे कॉन्स्टंट तीच शिअर फोर्स असतो 13.48चा इथं, आणि इथं तुमचा तोच येईल 26.48चा, इकडे तुमचा तोच येईल 66.52चा. ओके, आणि इथे पण तुमचा 23.52चा तोच शिअर फोर्स येणार. आता इथून वरती चाललाय, कितीने चाललाय 55.17 म्हणजे प्लस 55.17 म्हणजे 31.65 तुमचं उत्तर यायला पाहिजे, जे की तुम्हाला इथे दाखवता येईल 31.65. आता UDL असल्यामुळे इन्क्लाइंड होणार, कितीने होणार UDL किती आहे डाऊनवर्ड 10 गुणिले 8 म्हणजे -10 -80 किती आलं 48.35. बघा 48.35 मॅच झालं सर. म्हणजे तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे आणि आम्ही जे शिकलोय ते सुद्धा बरोबर आहे 48.35. ओके, आणि परत वरती एकदा वरती अपवर्ड जाताना -48.35 प्लस 48.35 युअर आन्सर विल बी 0 अँड दिस इज युअर परफेक्ट शिअर फोर्स डायग्राम. इकडं 0 इकडं 0, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, आता तुम्हाला इथे SF0 वाला पॉईंट आला, तो काढून घ्यायचा, काय हरकत नाही. काढायचं तर काढायचं, नाही तर नाही काढायचं, काय अवघड नाही. इथून X पॉईंट आणि इकडे 8 - X. ओके, काय करायचं सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल, जिथं डमरू तयार होतो ते सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल 31.65 म्हणजे हाईट डिवायडेड बाय बेस 8 - X इज इक्वल टू हाईट 48.35 डिवायडेड बाय बेस. बेस किती तुमचा X म्हणजे युअर आन्सर विल बी, सांगा पटकन. कॅल्सीवर डायरेक्ट करायचं मित्रांनो. 31.65 डिवायडेड बाय अल्फा X इज इक्वल टू divided by 8 minus alpha x is equal to 48.35 divided by alpha x. शिफ्ट सॉल्व. तुमचा x चा आन्सर थोडासा वेळ लागतो जुन्या कॅल्सीवर. 4.835 मीटर म्हणजे या पॉइंटला बेंडिंग मोमेंटची डायग्राम काय असणार आहे तुमची मॅक्झिमम असणार आहे. बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू मॅक्झिमम असणार आहे SF ॲट X. चला मग सिमिलरली आता बेंडिंग मोमेंट आपल्याला ड्रॉ करायची मित्रांनो. तर जी सिम्पली सपोर्टेड बेंडिंग मोमेंट डायग्राम आपली आली होती तीच परत एकदा इथे तुम्हाला काढायची आहे. ओके, फक्त इथली जी व्हॅल्यू आहे ती मी तुम्हाला सेपरेट काढून देईल, कारण की ती मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट येणार आहे आणि ती आपल्याला दाखवावं लागेल. ओके, इथली तुमची किती आली होती 96 आली होती ना, ती वरती लिहून ठेवली आपण, ही 96. त्यानंतर ही किती आली होती 85.71. ओके, आता इथली मुवमेंट किती आली तुमची 61 आलेली, म्हणजे 61 कुठेतरी खाली येणार आहे. त्याला मी दुसऱ्या पेनने दाखवायचा प्रयत्न करतो. कळत नसेल तर मला कमेंट करा मित्रांनो की हा पॉईंट नाही कळाला. तुम्हाला लाईव्ह लेक्चरमध्ये स्पेशली तुमच्यासाठी सांगेल तो किती आला तो 61.19. ओके, इथली मुवमेंट किती आहे 31. थोडीशी खाली घेऊ 61.19 आणि इथली किती आहे 31.40 आणि इथं परत एकदा तुमची याच्या थोडीशी वरती येणार इथं 66.79 आणि इथं 0. पण इथली मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट डायग्राम तुमची अजून बाकी आहे. ओके, ही तर तुमची निगेटिव्ह वाली आली, इथली मॅक्झिमम बाकी आहे. म्हणजे मुवमेंट ॲट X राईट साईड आपल्याला काढायची आहे. इथलं डिस्टन्स तुमच्याकडे किती आलेलं आहे 4.83 मीटर आलेलं आहे. काढा मग. इथं उभं राहायचं डायरेक्ट, सोपं आहे मित्रांनो. इथं उभं राहायचं आणि या साईडला बघायचं काय काय दिसतंय. RD किती आहे राईट साईडला अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह म्हणजे 48.35 इंटू 4.83
4.835 मायनस 10 इंटू 4.835 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ओके, याचं उत्तर तुमचं मॅक्झिममच येणार आहे. मोमेंट ॲट एक्स आर चेक करा, सगळ्या मोमेंटपेक्षा मॅक्झिमम मोमेंट येईल आपली. 48.35 इंटू 4.835 मायनस 10 इंटू 4.835 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. 116.88 116.88 किलो न्यूटन डॉट मीटर सर्वात मॅक्झिमम आली. म्हणजे सर्वात मॅक्झिमम म्हणजे सर्वात वरती आपल्याला तिला दाखवावं लागेल आणि ती आपली अशी काहीतरी आपल्याला तिथे शो करावं लागेल, जी की तुम्हाला पण एक्झाममध्ये दाखवायची आहे. ओके, 66.79 याला इथे लिहितो. 66.79 ही अशी 48.35 आणि ही इथली व्हॅल्यू तुमची आली 116.88 किलो न्यूटन डॉट मीटर. ओके, हे आपण म्हणू BMD इन किलो न्यूटन डॉट मीटर, ही SFD इन किलो न्यूटन. ओके, इथं तुमची फायनल डायग्राम होते. निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह. कळतंय का मला सांगा. ओके, म्हणजे हा मित्रांनो तुमचा MPSC 2011ला आलेला क्वेश्चन होता. 2011ला आलेला PYQ होता. 10 मार्काला विचारला होता MPSCनी आणि 10 मार्काला तुम्हाला एवढे कुटाने करायचे होते आणि ते करायचेच होते मित्रांनो. 10 मार्क काय फार महत्त्वाचे असतात आणि त्याच्यासाठी जे त्यांना रिक्वायर्ड आहे SFD BMD त्यांना काढणं रिक्वायर्ड. आता कोणी काय करेल की इथे ही जिथे शिअर फोर्स साइन चेंज करते तिथं मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट डायग्राम येते, तिथं SF0 येतो. तो SF0चं लोकेशन सुद्धा तुम्हाला दाखवावं लागतं, डिस्टन्स, आणि त्या डिस्टन्सला तुम्हाला मोमेंट मॅक्झिमम येते ती दाखवावं लागते. जर तुम्ही ही दाखवली नाही तर तुमचे मार्क कट होणार आहे. आता ते एक्झामिनरवर आहे, त्याला काय कोणी इथं सिम्पली सपोर्टेड नुसती ती 80 किलो न्यूटनची दाखवून दिली असती आणि विषय संपवला असता, त्याला प्रॉब्लेम झाला असता. ओके, इथपर्यंत कळालं का मला सांगा. तर इथपर्यंत कळालं असेल, नक्कीच कळालं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यांना कळू द्या. सबका भला तो अपना भला आणि खरंच आपला बरा खरंच आपलं भलं चला लक्ष द्या. आता आपला MPSCचा PYQ घेऊन झालाय. याच्या नेक्स्ट क्वेश्चन आपण SS भाविकट्टी सरांच्या रेफरन्स बुकमधलं जर थोडंसं वेगळं काही ह्या टॉपिकवर न्यूमरिकल दिसलं तर ते न्यूमरिकल घेऊ आणि त्याच्यानंतर अजून काहीतरी वेगळं असलं तर तेही न्यूमरिकल घेऊ. UPSC IASला जर ह्या टॉपिकवर विचारला असेल मित्रांनो मागच्या 4 वर्षामध्ये तर नक्कीच तो क्वेश्चन आपण कव्हर करणार, पण नसेल विचारला तर बळजबरी घुसवणार नाही आपण त्याच्यात. ओके, चला तोपर्यंत स्टे कनेक्टेड. जय हिंद, जय महाराष्ट्र.